ब्राह्मणी जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्य सौ शुभांगीताई वैद्य, आमच्या सर्वांच्या नेत्या आणि महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीमध्ये ज्यांचा आता सध्या सदस्य म्हणून नवनियुक्त झालेल्या सौ मीनाताई तायवाडे, कळमेश्वर शहराचे भाजपाचे अध्यक्ष नवनिर्वाचित नव्याने नियुक्त झालेले आपल्या सर्वांचे परिचित आणि लाडके श्री प्रकाशरावजी मरुळकर, आमचे ज्येष्ठ नेते बबनरावजी वराडे, नगराचे सदस्य नगरसेवक श्री नामदेवरावजी वैद्य, मनोजजी शेंडे, मनोहरराव राऊत आणि समोर उपस्थित आमचे मित्र संजयजी झाडे, सचिन रघुवंशी, योगीजी कोरडे आणि सर्व ज्येष्ठ मान्यवर, या नगरीतले नागरिक बंधू आणि भगिनींनो, आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशाची स्थापना जेव्हा केव्हा भारत हा देश बनला असेल त्या काळापासून आजपर्यंत आपल्या देशातल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेतीच राहिलेला आहे। स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी जर पाहिलं तरी सुद्धा शेती हा आपला प्रमुख व्यवसाय होता आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आजपर्यंत जर आपण निरीक्षण केलं तर आपला प्रमुख व्यवसाय हा शेती किंवा शेतीवर आधारित उद्योगधंदे हा आपला प्रमुख व्यवसाय आहे। आताच्या 1947 ला आपलं स्वातंत्र्य प्राप्त झाल्यापासून पुढच्या भागाचा आपण विचार करू, पूर्वीच्या भागाचा आपण विचार करणार नाही, परंतु 1947 ला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर या ठिकाणी जे सरकार स्थापन झालं आणि तिथून आजपर्यंत 2017 पर्यंत विविध प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही राज्य सरकार आणि केंद्र सरकार या ठिकाणी आले त्या प्रत्येकाने आपल्या देशातल्या शेतकरी आणि शेतमजुरावर फोकस करून त्याचं उन्नयन व्हावं, त्याची उन्नती व्हावी, त्याची प्रगती कशाने होईल, कशाने हा बळीराजा सुखी होईल याच्यावर विविध प्रकारे संशोधन केलं आणि प्रयत्न सुद्धा केले। परंतु जर 2017 म्हणजे सुमारे 70 वर्ष झाल्यानंतर सुद्धा जर आमच्या इथला शेतकरी आणि शेतमजूर बांधव जर उपवाशी असेल, दुःखी असेल, तर आपल्याला नाईलाजाने हे कबूल करावं लागेल की या 70 वर्षांमध्ये जे जे उपाययोजना आपण या भारतामध्ये करून पाहिलेल्या आहे शेतकरी आणि शेतमजुरांसाठी त्या पूर्णतः सपशेल अपयशी ठरलेल्या आहेत। जर आजच्या या आधुनिक तंत्रज्ञानाने करत असलेल्या शेतीवर आधारित सर्व उद्योगधंदे असताना सुद्धा जर माझ्या महाराष्ट्रातल्या जे महाराष्ट्र या भारतातल्या पुढारलेल्या प्रदेशांपैकीच एक प्रदेश, त्या प्रदेशातल्या शेतकऱ्यांना जर आत्महत्या करावी लागत आहे तर आपल्या सर्वांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे की आपण यांच्यासाठी जे काही आजपर्यंत उपाययोजना केला, यांच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी जे काही आपण प्रयत्न केले ते खरोखरीच तिथे पडले, ते खरोखरीच त्यात आपण यशस्वी ठरलेलो आहोत। आणि जर विचार केला तर असं म्हणतात की स्वातंत्र्यापूर्वी आपल्या इथे एक विशिष्ट पद्धतीने सगळ्या गोष्टी करण्याची आपल्या इथे सवय होती किंवा एक पद्धती ठरलेली होती। आपल्या घराची रचना ही इथल्या हवामान, इथले पाणी, इथली माती या सर्वांना अनुसरून आपली या ठिकाणी आपण घराची रचना करत होतो आणि इथलं हवामान, पाणी आणि जमीन याला अनुसरून आपण शेती करत होतो। आता त्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्यावेळेला उत्पन्न आपलं ठीक होत नव्हतं आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर या देशाचे पहिले पंतप्रधान जे झाले पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शेतीमध्ये क्रांती, हरित क्रांती म्हणून या ठिकाणी घोषित करून आधुनिक पद्धतीने ज्याच्यामध्ये रासायनिक द्रव्यांचा वापर करून शेती करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याही माध्यमातून सर्व प्रयत्न करून आपलं पूर्णतः अपयशी ठरलेलं आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अनुदान विविध प्रकारच्या राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारांनी दिले, वेगवेगळ्या योजना त्यांच्यासाठी राबवल्या आणि ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यावर आपत्ती आली त्या वेळेला त्या वेळेचं राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपापल्या क्षमतेनुसार त्यांच्या पाठीशी उभं राहिलं। असं आपल्याला आठवते की गेल्या 4-5 वर्षापूर्वी या राज्य सरकारने पूर्णतः कर्जमाफी सुद्धा केल्याचं आपल्याला आठवतंय, परंतु कर्जमाफी केल्यानंतर सुद्धा जर आपल्या शेतकऱ्यांची स्थिती सुधारत नाही तर आपल्याला मुळात कुठे दोष घडतो आहे, कुठे आपली चूक होते आहे ही पाहण्याची गरज आहे आणि ही गरज काय आहे हे शोधण्याचं कार्य या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस करत आहेत। आणि म्हणून अनेक लोकांच्या मागण्या आहेत। एक मदत व्हॉट्सअपवर जोक आला होता आणि त्या जोक मध्ये असा एक छोटासा चुटकुला होता की म्हणे कोणाचा पक्ष कोणता आणि कोणाचा पक्ष कोणता हे आम्हाला माहित नाही,
परंतु शेतकऱ्यांचा पक्ष आम्हाला हमखास माहिती आहे आणि शेतकऱ्यांचा पक्ष म्हणजे विरोधी पक्ष. शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळून शेतकऱ्यांना आपल्या कोणत्या तरी विशिष्ट प्रकारचे काही त्यांना चिथावणी करून बोलून त्यांना आपल्याकडे करून घेणं आणि विद्यमान सरकार जे कोणत्या सरकारचं असेल, जे कोणत्या पक्षाचं सरकार असेल त्याच्या विरुद्ध शेतकऱ्यांचा वापर करून घेण्याकरता म्हणून विरोधी पक्ष हाच फक्त शेतकऱ्यांचा कैवारी पक्ष म्हणून सदैव समोर येत असतो. आता आपल्या लक्षात आलं असेल की आता जे सध्याच्या परिस्थितीमध्ये संघर्ष यात्रा काँग्रेस पक्षाने या ठिकाणी काढली, महाराष्ट्रभर त्यांनी संघर्ष यात्रा काढली, परंतु त्या संघर्ष यात्रेचं सगळीकडे हसत झालं. लोकांचा कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद त्यांना आला नाही. कारण प्रत्येकाने त्यांना हेच विचारलं की गेल्या 50 वर्षामध्ये तुम्ही सत्तेमध्ये असताना तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं. तुम्ही सदैव एकच योजना केली की जर रडत असलं तर त्याला थोडंसं काहीतरी खायला देऊन द्या, त्याची मनसमजणी करून द्या आणि त्याला मात्र त्या दारिद्र्यातून बाहेर काढण्याकरता तुम्ही कोणती उपाययोजना केली नाही. कर्जमाफी हा असा विषय आहे की जर एखाद्या व्यक्ती उपाशी असेल तर त्याला एक वेळचं जेवण दिल्यावर तो तेवढ्या पुरता तृप्त होईल, परंतु नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला उपवास घडेल. कारण दुसऱ्या दिवशीचं जेवण कसं आपण मिळवलं पाहिजे याचं ध्यान तुम्ही त्याला दिलेलं नाहीये. या ठिकाणी ज्या काही योजना आम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हे पुस्तक येईल आणि या माध्यमातून गेल्या 2.5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचं या राज्यामध्ये सरकार आल्यानंतर, केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर आम्ही काय काय उपाययोजना केलेल्या आहे की जेणेकरून हा जो उपवाशी असलेला आणि हा जो दारिद्र्यामध्ये पिचत पडलेला हा जो शेतकरी आहे त्याच्यासाठी आम्ही काय करू शकू की जेणेकरून फक्त आजचं जेवण न देता त्याला त्याच्या पायावर उभं करून पुढच्या भविष्याकरता त्याची शेती ही कशी समृद्ध होईल याकरताचा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे. बरोबरची उपाययोजना करणं सोपी आहे, परंतु या विषयाचं सगळं चिंतन करणारे जे काही तत्ववेत्ते आहे, जे काही विचारवंत आहे, त्या सर्वांच्या विचारानुसार जर आपण पाहिलं तर फक्त एक वेळ कर्जमाफी केल्याने की या देशातल्या शेतकऱ्यांचं पूर्णतः समाधान होणं शक्य नाही. ठीक आहे, त्याच्यावरची पूर्ण उपाययोजना नाही, किंबहुना त्याला आपल्या पायावर नीटपणे उभं करणे, त्याला आपलं उत्पन्न वाढवण्याकरता आणि त्या उत्पन्नाचा योग्य मोबदला मिळण्याकरता ज्या काही उपाययोजना आपण करू शकत असू त्या करून देणे आणि त्याला आपल्या पायावर उभं करून त्याला समृद्ध करणे हीच फक्त एक उपाययोजना याच्यामध्ये राहू शकते. एक वरवर पाहते एक छोटंसं निरीक्षण केलं, तुम्ही सामान्य पद्धतीने जरी निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या मराठवाडा क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त झालेल्या आहेत. आणि मराठवाड्याकडे जे लोक जाऊन आले असतील त्यांना माहिती आहे की मराठवाड्यामध्ये ग्राउंड वॉटर जे आहे ते जवळपास उपलब्ध नाही आणि त्या ठिकाणी सिंचनाच्या सोयी सुद्धा उपलब्ध नाही आहे. त्या मानाने पश्चिम महाराष्ट्रात जर गेले तर विविध प्रकारचे धरणं आणि तिचा वॉटर टेबल त्यांनी मेंटेन केलेला असल्यामुळे त्या ठिकाणी सिंचनाच्या उत्तम सोयी आहे. मराठवाड्यातल्या 10 एकर शेतकऱ्याला 10 एकरचा जो शेतकरी आहे त्याला जे उत्पन्न मिळत नाही ते पश्चिम महाराष्ट्रातल्या 1 एकर शेती असलेल्या शेतकऱ्याला मिळतं. कारण त्याच्याजवळ सिंचनाची व्यवस्था आहे, त्याच्याजवळ आधुनिक तंत्रज्ञानाची व्यवस्था आहे. दुसरा एक फरक आहे, पश्चिम महाराष्ट्रातली शेती हे सहकार तत्वावर करणारी शेती आहे. त्या ठिकाणी बरेच शेतकऱ्यांचे असे गट तयार केलेले आहे आणि ते गट एकत्र येऊन त्या ठिकाणी विविध प्रकारचं आपलं पिकाचं उत्पन्न त्या ठिकाणी काढतात. ती समूह शेतीची कल्पना उर्वरित महाराष्ट्रामध्ये नाही आहे. हे काही बेसिक फरक या ठिकाणी जे आपल्याला दिसतात त्याच्यातला पहिला फरक म्हणजे सिंचनाचा अभाव. आणि सिंचनाचा अभाव असल्यामुळे मराठवाड्यामध्ये जर समजा आत्महत्या जास्तीत जास्त होत आहे तर महाराष्ट्र सरकारने सत्तेमध्ये आल्याबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर सगळ्यात पहिला जर उपक्रम कोणत्या हाती घेतला असेल, मी त्या उपक्रमामध्ये स्वतः संमिलित झालो होतो, त्याचा एक सदस्य म्हणून मी काम केलेलं आहे, ते म्हणजे जलयुक्त शिवार योजना. जलयुक्त शिवार योजना ही योजना जर आपण पद्धतशीरपणाने सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी, तो मराठवाडा असो की विदर्भ असो, प्रत्येकाने जलयुक्त शिवार योजनेचा सिरियसनेस जर समजून घेतला आणि त्या पद्धतीने जर आपण काम करून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की पावसाचं पाणी तर निसर्ग आपल्याला देत आहे, परंतु आपण त्याला जमिनीमध्ये मुरवण्यामध्ये पूर्णतः अपयशी ठरत आहोत आणि त्यामुळे आपल्याला जवळ कितीही पाणी पडलं तरी आपल्याजवळ सिंचनाच्या सोयी नसतात. सिंचनाची सोय नसल्यामुळे आपल्याला फक्त एका पिकावर राहावं लागतं. कोरडवाहू शेतकरी जो असला तो एक पीक काढून पूर्णतः कर्जमुक्त राहू शकत नाही, त्याला पुन्हा दुसऱ्यांदा कर्ज घ्यावं लागतं. पुन्हा त्याला त्याच्यातून जे काही उत्पन्न मिळेल त्यात जर समजा पावसाने जर कधी जर वेळेवर पाऊस नाही आला, त्याच्या लहरीपणामुळे जर त्याच्यावर पुन्हा जर समजा काही आपत्ती आली
तर त्याला पुन्हा दुसऱ्यांदा कर्ज घ्यावं लागतं आणि वारंवार कर्ज घेऊन शेवटी तो या मानसिकतेत जातो की आता मला या जगात राहून करायचं काय, माझ्या मुलाबाळांचं मी पोषण कसं करायचं, आणि मग त्याच्या मनात नैराश्यवाद निर्माण होऊन नैराश्याच्या पोटी तो आत्महत्येसारखा एक कठोर निर्णय त्याच्या मनामध्ये येतो. आणि या सर्व त्याच्या मानसिकतेतून त्याला बाहेर आणण्यासाठी म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वात पहिले, मला आठवतं की आपलं सरकार जे सुरू झालं आणि त्यावेळेला सगळ्यात पहिली योजना जर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली असेल आणि आम्हा सगळ्यांना, भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना प्लस प्रत्येक गावच्या सरपंच तिथल्या सदस्यांना नागपूरला वसंतराव देशपांडे हॉलमध्ये 2 दिवसाची कार्यशाळा झाली होती आणि त्यामध्ये बोलवून त्यांना सांगितलं होतं की जलयुक्त शिवार योजना ही अत्यंत महत्वाची योजना आहे. या माध्यमातून आपण शेतीचं सिंचनाची सोय आपण करू शकतो. त्यामुळे शेततळे कसे निर्माण करायचे, आलेलं पाणी चराच्याद्वारे आपल्या गावामध्ये आपल्या विहिरींमध्ये कसं साठवायचं याचं पूर्ण त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं होतं. आपल्या सर्वांना सांगताना आनंद होतो की आपल्या कळमेश्वर तालुक्यामध्ये दरवर्षी 18 ते 20 गावांचं सिलेक्शन होऊन त्या ठिकाणी आपण नाल्यांचं पूर्ण खोलीकरण, त्या ठिकाणी चर खोदणे, छोटे छोटे त्या ठिकाणी तलाव बनवणे, याच्यामध्ये जवळपास 18 गाव मागच्या वर्षी झाले आणि या वर्षी सुद्धा 18 गावं सिलेक्ट झालेले आहेत जिथे अतिशय पाण्याची म्हणजे दुरावस्था आहे अशा ठिकाणी. परंतु सर्वात चांगलं काम जर आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये कोणी केलं असेल तर ज्यांचं नाव मला घ्यावं असं वाटतं ते म्हणजे काटोल तालुक्यातले आमदार आशिषजी देशमुख यांनी नरखेड आणि त्या परिसरामध्ये जलयुक्त शिवारचं जे मॉडेल तयार केले आणि जलयुक्त शिवारच्या माध्यमातून त्या ठिकाणी जो पाणीसाठा निर्माण केलेला आहे, आज उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्यांची शेती त्या ठिकाणी उन्हाळी भुईमूग वगैरे घेण्यालायकीची त्या पद्धतीचा जलसाठा त्यांनी तयार केलेला आहे. अशा प्रकारचं जर कार्य आपल्या सुद्धा एरियामध्ये जर आपण करू शकलो, अशा प्रकारचं कार्य जर आपल्या सर्वांनी मिळून एकजुटीने मिळून सर्व शेतकऱ्यांनी आणि सर्व नागरिकांनी जर त्याच्यामध्ये आपला सहभाग देऊन जर आपण या प्रकारे जर जलयुक्त शिवार योजना राबवू शकलो तर मला असं वाटते की शेतकऱ्यांची अर्धी समस्या त्याच ठिकाणी संपून जाईल. दुसरी समस्या होती ती म्हणजे शेतकऱ्यांनी उत्पन्न काढल्यानंतर त्याला नागवण्याकरता दलाल, अडते आणि व्यापारी हे त्या ठिकाणी तयार राहायचे. त्याकरता महाराष्ट्र सरकारने या ठिकाणाहून दलालांची पूर्णता, दलाल मुक्त, अडत मुक्त अशा प्रकारचं या ठिकाणी व्यापारी धोरण अवलंबलेलं आहे आणि शेतकऱ्यांचा माल थेट विक्री करता उपलब्ध करून दिलेला आहे, जेणेकरून त्याची मध्यंतरी कोणी नागवण करू नये, त्याला कोणी लुबाडू नये, त्याच्या शेतीच्या उत्पन्नाला जास्तीत जास्त चांगला भाव मिळावा याकरता त्यांना डायरेक्ट बाजारपेठ उपलब्ध करून दिलेली आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाला बाजारपेठ लवकर मिळाली तर तो विकू शकतो, भाजीपाला असो किंवा कोणते कच्च्या स्वरूपाचं किंवा त्याला गरज असते त्यावेळेला तो त्याचा पूर्ण साठा विकायला काढतो आणि त्यावेळेला पूर्ण बाजारपेठेमध्ये जसं गव्हाच्या वेळेला गहू भरपूर आलेले असतात, तुरीच्या वेळेला तूर भरपूर आलेली असते, सोयाबीनच्या वेळेला सोयाबीन भरपूर आलेलं असतं, त्यामुळे त्याला त्यावेळेला पड्या भावामध्ये आपला माल विकावा लागतो. आणि ही वेळ येऊ नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड स्टोरेजची योजना या गव्हर्नमेंटने तयार केलेली आहे. तुम्ही आपल्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर काही क्षेत्रामध्ये कोल्ड स्टोरेजची योजना आहे, परंतु आपलं क्षेत्र सोडून जर बाजूच्या क्षेत्रात नागपूर कामठी एरियामध्ये जर गेले त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेजची भरपूर उपलब्धता आहे. काटोलमध्ये या ठिकाणी कोल्ड स्टोरेजची भरपूर उपलब्धता आहे, भोप्यामध्ये सुद्धा या ठिकाणी कोल्ड स्टोरेजची उपलब्धता आहे. कोल्ड स्टोरेजमध्ये जर आपण आपला साठा करून ठेवला तर आपल्याला निश्चितच चांगला भाव भाजीपाल्याचा आणि फळभाज्यांचा मिळू शकतो, त्याचप्रमाणे अन्नधान्याचा सुद्धा मिळू शकतो. अशा प्रकारच्या ज्या विविध योजना ही गव्हर्नमेंट या ठिकाणी करत आहे त्याचं आम्ही या ठिकाणी पुस्तक